श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं कोणती घरं आहेत की त्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी माता प्रवेश करते, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा, प्रत्येकाला आपल्या घरामध्ये भरपूर पैसा व धनसंपत्ती असावी असे सर्वांनाच वाटत असते. आपली जी जीवन आहे ते श्रीमंतासारखे असावे, आपली उठवत उच्चभ्र लोकांमध्ये असावी असे सर्वांनाच वाटते आणि त्यासाठी सर्वजण प्रयत्न देखील करतात. आणि बघा, प्रत्येकजण यासाठी खूप धडपड करतो आणि प्रयत्न करतो की आपल्या प्रयत्नांना यश मिळावं, परंतु प्रत्येकाच्याच प्रयत्नांना यश भेटत नाही. काही व्यक्ती थोडेसे कष्ट केले तरीही त्यांना खूप पैसे मिळतात, परंतु काही व्यक्ती असे असतात की त्यांनी कितीही कष्ट केले तरीसुद्धा त्यांना म्हणावा असा मोबदला प्राप्त होत नाही. अशा व्यक्तींचे दारिद्र्य हे पाठ सोडत नाही आणि त्यांची कितीही सुधारण्याचे त्यांनी प्रयत्न केला तरीसुद्धा त्यांची दरिद्री ही जात नाही. भरपूर प्रयत्न केले, भरपूर काही गोष्टी केल्या, पैसा आला की लगेच घरातून निघून जातो. घरात पैसे येण्यापूर्वी तो जाण्याचे मार्ग हे तयार झालेले असतात. घरात पैसे येण्याआधीच त्याचे जाण्याचे खड्डे हे तयार झालेले असतात आणि काही व्यक्तींचे उत्पन्न हे खूपच कमी असते. हे त्यांना आपल्या कुटुंबाचे पोषण करण्यासही पुरत नाही, तर त्यातूनच बचत कशी होणार, उलट त्याच्यावर कर्जाचा डोंगर चढत जातो आणि ते कर्जबाजारी होतात. तर जर तुमची परिस्थिती अशी झालेली असेल तर या सर्व परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल, परिस्थितीत बदल करायचा असेल तर मैत्रिणींनो, मित्रांनो, मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काही उपाय सांगणार आहे. तर ते उपाय जर तुम्ही श्रद्धा आणि भावनेने केले, मनापासून केले, तर नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल. कारण आपण कोणतेही कार्य करणार असलो तर ते कार्य करण्यापूर्वी आपल्याला त्या कार्यावरती विश्वास असायला हवा. ते कार्य करण्यापूर्वी आपल्याला स्वतःवरती विश्वास हवा की हे होणारच आहे, मी हे करणारच आहे. आपल्याला असा दृढ विश्वास असेल तरच आपले ते कार्य जे आहे तर ते संपन्न होईल. म्हणून मनात श्रद्धा व विश्वास ठेवून ही कार्य करावी, म्हणजे फक्त 2च महिन्यामध्ये तुम्हाला या सर्वांचा प्रभाव जाणवेल की तुमच्या परिस्थितीत फरक पडेल. उत्पन्नाचे विविध मार्ग दिसतील, उत्पन्नात वाढ होईल, खर्चाला आळा बसेल, पैशाला पैसा लागेल, बचत होईल आणि यामुळे बचत होईल आणि आपली कर्जापासून मुक्त व्हाल. चला मग आपण जाणून घेऊया हे उपाय कोणते आहेत. तर पहा, मिठाचे काही उपाय आपल्याला करायचे आहेत. घरातील मीठ म्हणजे साक्षात देवी लक्ष्मी, म्हणून घरातील मीठ कधीही संपू देऊ नये. मीठ बरणीत थोडंसं शिल्लक आहे तोपर्यंतच मिठाचं दुसरं पॅकेट घरात आणून ठेवावं. परंतु मीठ आणताना या गोष्टीकडे लक्ष द्यावे की त्या दिवशी शनिवार नसो. शनिवारी कधीही मिठाची खरेदी करू नये. शक्यतो असं म्हटलं जातं की शनिवारी कधीही मिठाची खरेदीही करू नये. शक्यतो मिठाची बरणी जी आहे तर ती अर्ध्यापेक्षा खाली जाऊच देऊ नये. तत्पूर्वीच त्यात मीठ भरावी. तसेच मीठ नेहमी काचेच्या बरणीत ठेवावे, इतर कोणत्याही धातूच्या भांड्यात ठेवू नये. असं म्हणतात की आपल्या उत्पन्नातील 15% वाटा हा भगवंतासाठी, धर्मासाठी वापरावा, परंतु ठरवून मोजून मापून आपल्यालाही शक्य होत नाही. कोणालाही काही देण्यासाठी भरपूर दानधर्म करावा असे होत नाही. 1 रुपयाचे दान जर आपण केले तर त्या बदल्यामध्ये आपल्याला 100 रुपये मिळतात. दानधर्माचे आपल्या शास्त्रामध्ये फार महत्त्व आहे. हे दान केल्याने आपले दुर्भाग्य सौभाग्यात बदलते. तसेच अन्नदान केल्याने आपल्या घरामध्ये कधीच अन्नधान्य हे कमी पडत नाही. आपल्याला शक्य होईल ते तसे अन्नधान्य, पैसे, कपडे, गरजेच्या वस्तू आपण जे काही इतरांना देऊ शकतो ते जरूर द्यावे. आपण कधीही कितीही गरीब असलो, आपल्या उत्पन्नात कितीही कमी असले तरीही निदान अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी तरी दान जरूर करावे.
या उपायामुळे आपल्या परिस्थितीत खूप वेगाने बदल घडू लागतात. मित्रमैत्रिणींनो, 2 हाताने देऊन तर पहा. भगवंत तुम्हाला सहस्र हाताने देतील. पुढील उपाय म्हणजे आपल्याला घरातील मुली नंदा जेव्हा माहेरी येतील तेव्हा त्यांचा आदर सत्कार करा, त्यांचा मान सन्मान करा. कारण असे म्हणतात, मुलींचा नंदेचा आदर सत्कार करणे म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचा आदर करणे होय. त्यांना कधीही रिकाम्या हाती पाठवू नका. त्यांच्यासाठी काही ना काही जरूर होईल तेवढे साडी किंवा शृंगाराचं सामान, पैसे, जे काही शक्य होईल आणि योग्य वाटेल ते जरूर त्यांना द्या. इतरांना देण्यापेक्षा आपल्या मुलींना, आपल्या नंदेला दिल्याने त्याचे कितीतरी अधिक पटीने आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. मुली घरून नेहमी हसत खेळत गेल्या पाहिजेत. ज्या घरातून मुली रडत ओरडत जातात त्या घरामध्ये कधीही बरकत राहत नाही. म्हणून मुलींचा, नंदेचा सन्मान करा. त्यांना जे शक्य होईल देण्याचा प्रयत्न करा. पुढील उपाय म्हणजे आपण दररोज भगवंताचे पूजन करतो. भगवंताचे पूजन करताना ताट, तांब्या, त्याचबरोबर पळी अशा कितीतरी भांड्यांची आपल्याला आवश्यकता असते. मग आपण देवपूजा झाली की ती भांडी स्वच्छ करतो आणि पालथी टाकतो. परंतु हे खूप चुकीचं आहे. देवपूजेची जी भांडी आहेत आपण स्वच्छ केल्यानंतर ती कधीही पालथी घालून ठेवू नये, ती सरळ ठेवावी. तसेच देवघरात तांब्याचा तांब्या नेहमी स्वच्छ पाण्याने भरून ठेवावा. हा तांब्याचा कलश भरून नेहमी स्वच्छ पाण्याने भरून ठेवावा. हा तांब्याचा तांब्या जो आहे तर तो भरून स्वच्छ ईशान्य दिशेला ठेवावा. तसेच त्या तांब्यावर एक छोटी प्लेट झाकून त्या प्लेटमध्ये थोडीशी साखर किंवा गूळ ठेवावा आणि दररोज पूजेनंतर कलशातील पाणी झाडांना विसर्जन करावे आणि साखर व गूळ असेल ते प्रसाद म्हणून खाऊन घ्यावे आणि पुन्हा त्या तांब्यामध्ये स्वच्छ पाणी भरून त्या प्लेटमध्ये गूळ साखर ठेवून ते झाकून ठेवावे. यामुळे घरात समृद्धी येते आणि आपल्या घरामध्ये कोणत्याही गोष्टींची कमतरता पडत नाही. तर आता यापुढचा जो उपाय आहे तर तो म्हणजे घरातील स्त्रियांनी स्वयंपाक करताना कधीही मोजून स्वयंपाक करू नये. घरातील सगळ्यांचे जेवण झाले की संपूर्ण भांडे अगदी रिकामे होऊ नये. कधी पोळी, थोडीशी भाजी, भात काहीतरी करायलाच हवी. दुसऱ्या दिवशी आपण ती कुत्र्यांना किंवा इतर प्राण्यांना दिले तरीही चालेल. परंतु जेवण झाले की लगेच सर्व भांडे रिकामे होऊ देऊ नये. कारण आपल्या स्वयंपाकात देवी लक्ष्मी असते आणि संपूर्ण स्वयंपाक संपणे व भांडी रिकामी होणे म्हणजे देवी लक्ष्मी घरातून जाण्याचा हा संकेत आहे. जी व्यक्ती स्वयंपाक करते तिने या गोष्टीकडे लक्ष द्यावे. घासभर भात, एखादी पोळी, अर्धी वाटी भाजी, तरी सर्वांचे जेवण झाले तरीही मागे राहावी अशा प्रकारे स्वयंपाक करावा. आपली देवपूजा झाली की आपण भगवंताची आरती करतो. हे खूप शुभ आहे. परंतु आपल्याला देवपूजेनंतर आणि ते म्हणजे आपली देवपूजा झाली की दोन कापराच्या वड्या लावून घंटी वाजवत संपूर्ण घरातल्या प्रत्येक खोलीत तो कापूर फिरवावा. कापराच्या सुगंधाने आणि घंटीच्या आवाजाने आपल्या घरातील संपूर्ण नकारात्मकता नष्ट होते. काही वाईट शक्ती आहेत तर त्या घराबाहेर निघून जातात आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्या घरात सकारात्मक ऊर्जा असते तेथे देवी लक्ष्मी आनंदाने आगमन करते. म्हणून देवपूजेनंतर घरातील प्रत्येक खोलीमध्ये, प्रत्येक कोपऱ्यामध्ये 2 कापराच्या वड्या जाळून ती फिरवावी, घंटी वाजवत फिरवावी. पुढील उपाय म्हणजे आपण घरात दररोज स्वयंपाक करतो व स्वयंपाक झाल्यानंतर आपण जो काही स्वयंपाक केलेला असेल त्याचा नैवेद्य जो आहे तर तो भगवंतांना अर्पण करावा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ अशा मंत्रांचा आपल्याला जप देखील घरामध्ये रोज 1 माळ करायची आहे. तर चला इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया असेच छानसे व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.